ती अग्नितांडवाची कुवेतमधून कुवेतच्या दक्षिण अहमदी परिसरातल्या एका इमारतीला लागलेल्या आगीत 49 जणांचा मृत्यू झाला आणि त्यातले 40 जण हे भारतीय आहेत। आगीत मृत्यू पावलेल्या मृतांपैकी 5 जणांची ओळख पटलेली आहे। आगीमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। सरकारी इमारतीला लागलेल्या या आगीत लोक होरपळून मृत्युमुखी पडलेत। या दुर्घटनेत किमान 50 जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या दुर्घटनेचा आढावा घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे कुवेतला रवाना झालेत। पंतप्रधानांनी मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली। Last night with the Honorable Prime Minister, and that's the last update we have about this very sad tragedy. And the rest of the situation will be cleared the moment we reach there. The situation is that the victims are mostly burn victims, and some of the bodies have been charred beyond recognition. So a DNA test is underway to identify the victims, and Air Force plane is on the ready. And as soon as the bodies are identified, the kin will be informed, and our Air Force plane will bring the bodies down. The latest figures that we had last night, the casualty figures are around 48-49, out of which 42 or 43 are believed to be our countrymen Indians. दरम्यान कुवेतमध्ये नेमकं काय घडलं हे पाहूया। कुवेतमध्ये एका 6 मजली इमारतीला आग लागली आणि त्यात 49 जणांचा मृत्यू झाला। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 40 जण भारतीय असल्याची प्राथमिक माहिती आहे। कुवेतच्या स्थानिक वृत्तानुसार मृत्युमुखी पडलेले सर्वच जण भारतीय आहेत। कुवेतच्या दक्षिण भागातल्या अहमदी नावाच्या विभागात मंगाफ नावाचा भाग आहे आणि तिथं ही आग लागली। ज्या बिल्डिंगमध्ये आग लागली तिथे 160 कामगार राहत होते अशी माहिती आहे। आग लागलेली इमारत ही 6 मजली होती, त्यातल्या किचनमध्ये आग लागल्याची साशंकता आहे। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केरळ आणि तामिळनाडूचे अधिकाधिक कामगार असल्याची माहिती आहे। काही जण उत्तर भारतातलेही कामगार असावेत अशी एक शंका आहे। आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 11 जणांची ओळख पटलेली आहे।